रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला ही जी ब्लाऊज तुम्ही बघतायत ना, एकदम मस्त असं डिझायनर ब्लाऊज आहे पैठणी साडीवरचं। ते असतात ना त्यांची गळा रुंदी आणि डीपनेस, म्हणजे डीप किती असतो गळा, एकदम मस्त मोठा असा डीपमध्ये असतो आणि गळ्याची रुंदी देखील बरीच असते, जे की मी तुम्हाला इथं मोजून दाखवते। ठीक आहे, तर आपण आता ह्या गळ्याची जो आपला रेडी गळा आलेला आहे ना यावरती वर्कवाला, त्याची जी गळा रुंदी आहे ती मी चेक केली तर बरोबर 6.5 इंच येते। ठीक आहे, 6 ते 6.5 इंच या डिझाईनची गळा रुंदी येते। मग असे डिझाईनचे गळे येतात तेव्हा तुम्ही शोल्डर आणि मुंडा खोली किती घेणार, तर त्यासाठी बघा इथं मी बरोबर 6.5 शोल्डर घेतलेला आहे आणि मुंडा जो आहे तो मी 6चा घेतलेला आहे। ब्लाऊज बघायला गेले तर 34 मापासाठी मी बनवून घेते, तर मी इथं छातीच्या 14 + 2 इंच घेणार आहे नेहमीप्रमाणे। आता इथं महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर ती म्हणजे अशी की जेव्हा असे डिझायनर गळे येतात ना, तेव्हा आपलं जे आपण रेग्युलर 5 इंचाचे शोल्डर घेतो ना, 5 इंच शोल्डर आणि 5.5चा मुंडा घेतो, तर ते नियम इथं लागू होत नाही, म्हणून आपल्याला चेंजेस करून घ्यायचे असतात। हा जो डिझाईनचा गळा आहे ना, तो आहे तसाच शिवून घेण्यात मजा आहे, म्हणजे तेव्हाच त्याला प्रॉपर लुक मिळणार आहे। आता इथं अजून एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनात येत असेल, तो म्हणजे जर का कस्टमरला गळा उंचीला कमी घ्यायचा असेल, मग काय करायचं, हा जो अस्तरचा पार्ट मी वर ठेवून घेते ना, तोच तुम्हाला थोडा खाली सरकवून असं ठेवायचा आहे, की जेणेकरून तुम्हाला गळा उंचीला कमी करता येईल। हा परफेक्ट येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अस्तरला सेंटरला कट लावायचा आहे खालीवर, तसंच मेन कापडवर देखील आपल्याला खालीवर कट लावायचे आहेत। ठीक आहे, दोन्ही पार्टला आपल्याला कट लावायचे आहेत आणि ब्लाऊज पीसचा सीधा कापड ठेवायचा, त्यावर अस्तर ठेवायचं, सेंटरला सेंटर पॉईंट मॅच करत आपल्याला इथं पिना लावून घ्यायचे आहेत। तर स्टिचिंगसाठी आपण डायरेक्टली कापड पलटवून घेतलेलं आहे, म्हणजे उलट बाजू आपल्याला बरोबर दिसते आणि उलट बाजूने आपल्याला गळा एकदम परफेक्ट दिसतोय। तर आपण बरोबर गळ्याच्या काठावर टिप टाकून घेतोय, टिकट लावून घेणार आहेत, तेव्हा आपला बॅक पार्टचा जो पार्ट आहे खाली कमरपट्टीवाला, तो सरळच असा येत असतो। हे चेक करत मी संपूर्ण गळ्यावर अशी टिप इथं टाकून घेतलेली आहे। तर मग मैत्रिणींनो, आजचा हा जो काही ब्लॉग टाईप व्हिडिओ होता तो तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटने। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी।